गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. सप्टेंबरपासून बफर स्टॉकमधील कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा थेट परिणाम मनमाड, लासलगाव, नांदगाव, येवला आणि चांदवड परिसरातील कांदा बाजारावर होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठ्या कांदा बाजारांपैकी एक असलेल्या लासलगाव बाजार समितीसह मनमाड परिसरातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते. सध्या बाजारभाव वाढत असताना ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांद्याचा पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या विशेष पथकाने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक भागांची पाहणी करून साठवणूक व उपलब्धतेचा आढावा घेतला आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात कांद्याचा पुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र बफर स्टॉक बाजारात आल्यानंतर मनमाड आणि लासलगाव बाजारातील कांद्याच्या दरावर काही प्रमाणात दबाव येऊ शकतो, अशी शक्यता व्यापारी आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अशी मागणीही जोर धरत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान जुन्या कांद्याचा साठा कमी होत असताना नव्या खरीप कांद्यांची आवक सुरू होईपर्यंत बाजारातील तुटवडा टाळण्यासाठी केंद्र सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. मनमाड लासलगावच्या कांदा बाजारावर या निर्णयाचा नेमका काय परिणाम होणार? शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.